टू दी अनदर ब्लॉग. तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पावसाळा सुरून 1.5 महिना होऊन गेला, पण आतापर्यंत मी कुठं गेलो नाही फिरायला. आणि आज फायनली ठरवलंय तिकोना फोर्टला जायचंय. तर आता इथून मी पहिले डांगे चौकात जाईल आणि मग आम्ही मित्र 2 जण बाईकवर जाणार आहोत. तर आता निघालोय, बट आता बससाठी पहिले पैसे काढायचे. ऑनलाईन तर सकाळी होत नाही, त्याच्यामुळे आता पहिले ATM मध्ये जाऊन पैसे काढून घेऊ आणि मग तिकीट काढू. बऱ्यापैकी तुम्हाला असं वाटतं की पासच काढू आणि मग डांगे चौकात आणि तिथून मग बाईकवर तिकोना फोर्ट. या अकाउंटमधून पैसे काढायचे होते. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन केलं तर ते म्हटलं की इन्सफिशियंट बॅलन्स. अरे भाई म्हटलं आता ATM तर याचं आणलेलं आहे आणि इन्सफिशियंट बॅलन्स दाखवतोय. मग दुसऱ्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि मग काढले आता पैसे. कारण की कसं आहे, बसमध्ये ना सकाळी ऑनलाईन करून देते, त्याच्यामुळे आता काढलेत. जाऊ आता लोक. तर रोहित आणि मी आता नाश्ता करण्यासाठी आलोय. आता माईवडेवाल्याकडे आलोय आणि आता पोहे वगैरे खाऊन नाश्ता करू. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. लिटरली आम्ही एवढे ओले झालोय. आता शिवडी गाव आहे, त्या ठिकाणी थांबतोय. तशी पाऊस आता जोर थोडा वाढलाय, पण मजा येते. आणि जो रूट आहे, जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये मस्त खूप म्हणजे असं ढगडॅक खाली यायला सर्व वाटतं. हेवी ड्रायव्हर खावला झालाय. हॅलो, इनको कुछ काम नहीं सालो. मस्त बैठे. हे आहे शिवणे गाव. स्वर्गाहून सुंदर असा हा मस्तपैकी नेचरचा फील घेतोय आपण. घरी बसलेल्यांनी लवकर निघा बाहेर. बघा थोडस कडक वातावरण आहे यार, भयानक बिलकुल. तिकोना फोर्ट जाताना म्हणजे तिकोना फोर्ट पोहोचायचं बाकी आहे, बट तिकडे जाताना तो रस्ता आहे, तो माहोल आहे, हाय एक नंबर आहे. मस्त वडापावची पार्टी आता. तिकोना किल्ल्याकडे जाताना बऱ्याच ठिकाणी भाताची शेती पाहायला मिळते आणि एवढ्या पावसात सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी भाताची लागवड करत होते. क्लासिक. इकडं 2 रस्ते आहेत. आपल्याला तिकोनाला यायचंय. इकडे समोर पौटला जातो हा रस्ता आणि इकडं हा तिकोना जो आहे तो तिकोना किल्ल्याकडे जातो. तर हे मोठं द्वार बनवलंय. निसर्गाचं एवढं सौंदर्य बघून मला बालकवींची कविता आठवते की हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. एवढं निसर्गाचं सौंदर्य बघून कदाचित जो पावसाळा लहानपणी नकोसा वाटायचा तो आता हवा असा वाटतो. कदाचित ज्या स्वर्गाची आपण कल्पना करतो तो स्वर्ग सुद्धा या निसर्ग सौंदर्यापुढे फिका पडावा. एवढं हे उत्तम आणि एवढं सुंदर असं सौंदर्य बघून मला खूप भारी वाटलं. तर पब्लिक आम्ही आता पायथ्याशी येऊन पोहोचलोय आणि पायथीला इथं तुम्हाला मस्त की पार्किंगची व्यवस्था पण आहे आणि मेन गोष्ट म्हणजे इकडं वॉशरूम पण आहे. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. आणि इथं पार्किंगचे जे आहेत ते 20 रुपये घेतात. म्हणजे एक गाडी असते तर 20 रुपये. ताकी आम्हाला असं वाटलं होतं की गर्दी नसेल, आणखी येताना काहीच गर्दी नव्हती. बट इथं ज्यावेळेस बाईक पाहिला त्यावेळेस गर्दीला येईल बाईक. तिकोना फोर्ट. आणि आता इथून पायी चालत जायचंय. रोहित तिकोना फोर्टला तिकोना नाव का पडलंय बरं? काय लॉजिक लावू शकतो? अरे तिकोना फोर्ट हा त्रिकोणी आकारासारखा आहे म्हणून त्यात तिकोना फोर्ट नाव आहे. आजचा प्रवास एकदम भारी झाला. किती वाजता निघालो होतो आपण? 7:15-7:30 निघालो. मस्तपैकी स्टॉप घेत आणि निसर्गाचा एकदम मस्तपैकी आनंद घेत आलो. पब्लिक नव्हती, गर्दी नव्हती, ट्रॅफिक नव्हतं. हाय त्याच्यामुळे जो तिकोनाचा जो तुमचा म्हणजे जर प्लॅन असेल तो एकदम बेस्ट प्लॅन आहे.
गडाकडे येताना मला काही ठिकाणी रिसॉर्ट पण लागलेत आणि गडाच्या पायथ्याशी हॉटेलसुद्धा आहेत, त्यामुळे राहण्याची या ठिकाणी उत्तम सोय होऊ शकते. ते लिहिलं आहे गडाकडे जाणारा मार्ग, एक मार्ग इकडं पण आहे, बट इकडून आता इथूनच रस्ता आहे. इथं पण पे अँड पार्क आहे. आपण इथपर्यंत जाणार होती गाडी, माहिती का. या ठिकाणी भला मोठा फलक लावला आहे ज्यामध्ये गडाबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. या ठिकाणी बाबा बसलेत आणि ते मस्तपैकी भाजलेले कणीस विकतायत. तसं पावसाळ्यामध्ये भाजलेले कणीस खाण्याची एक वेगळीच मजा असते. तशी जी ही पायवाट आहे ती एवढी कठीण नाही आहे, म्हणजे विसापूर फोर्टपेक्षा खरंच सोपी आहे आणि चालायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हो, विसापूर फोर्ट जमलं तर नक्की जाऊन या बरं, पायवाट खूप कठीण आहे. तसं मी आता जे फोर्ट फिरून आले त्यांना विचारलं तर ते म्हटले की जास्तीत जास्त 40-50 मिनटं 1 तास लागू शकतो आणि खाली दिलेल्या माहितीनुसार टोटल 12 स्पॉट येईल इथं बघण्यासारखे. आणि त्याच्यामध्ये महादेवाचं मंदिर वगैरे, मेन दरवाजा, त्यानंतर अवशेष वगैरे. आम्हाला वाटलं की गड येऊन गेला म्हणजे संपला, शुरू होण्याचे पहिले खतम. पण नंतर कळलं की आता वरती जायचं हळूहळू. क्रॉक्स म्हणून स्लिपरी आहे त्यामुळे थोडं व्यवस्थित पाय टाकावा लागतोय. तिकोना किल्ला हा वितंडगड म्हणूनही ओळखला जातो. हा पश्चिम भारतातील मावळमधील प्रबळ डोंगरी किल्ला आहे. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर कामशेत जवळ हा किल्ला आहे. किल्ल्यापासून जवळ असलेल्या गावाला तिकोना पेठ म्हणतात. इथून जर खाली बघितलं तर अख्खं पांढरं शुद्ध, काहीच दिसत नाही. एवढं उंचावर आलं आपण. जी पाय वाटे थोडा जरी तोल गेला माणूस टॅक खाली, त्याच्यामुळे सामावूनच. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे. या किल्ल्यावरून 3-4 किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला पण दिसतो. 1485 मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा सुद्धा एक किल्ला होता. गडावर आल्यानंतर आहे ना, प्रत्येक ठिकाणी स्टॉप टाईप आहे, स्टॉप आहे असं. आता काही ठिकाणी काम चालू आहे गडाचं बांधकामाचं आहे. मेन दरवाजातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक हनुमानाचं मंदिर आहे ज्याचं नाव चपेटदान मारुती आहे. जी मुद्रा आहे हनुमानाची ती जसं आपण एखाद्याला कान शिरात लळगावतो तशा पद्धतीची आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी या हनुमानाचं मंदिराचं नाव चपेटदान मारुती आहे. आता हे आहे वाड्याचे अवशेष. गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावर मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जायची. तर हे गडावरचे अवशेष आहे. तसं आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडावर आता फक्त अवशेष उरलेले, कारण गडांची दुरवस्था होते बट त्यांचं रिपेअरिंग काही होत नाही. आणि मग मागायचे शिवाजी महाराजांच्या नावावर मत. वरती चढतच जायचं आहे. आता इथं कुंड आहे वाटतं. हां, या ठिकाणी कुंड आहे. समोर जे दिसते आहे ते एक गुफा आहे ज्या ठिकाणी एक साधू महाराज राहतात. इकडं वितंडेश्वर मंदिर आहे आणि इकडं काय आहे, महाद्वार. बघितलं चुन्याचा खाना होता, जसं आपलं इथं सिमेंट वगैरे मिक्स करून केलं होतं. तर त्यावेळेस हे चुन्याचा खाना जो होता त्याच्यामध्ये काय रे गुळाचं पाणी, अजून काय काय वेगळे म्हणजे मेथीचे दाणे, गुळाचं पाणी आणि त्यानंतर चुना असा पूर्ण एकत्र केला जायचा, तो दळला जायचा आणि मग तिथं ते बांधकामासाठी वापरलं जायचं. असं होतं पहिलं. तर या ज्या आहेत या 100 पायऱ्या चढून आपल्याला आता जे मेन टोक आहे तिथपर्यंत पोहोचायचं. तर फायनली आपण वितंडेश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि ही जी आहे ती नंदीची मूर्ती आहे मोठी. पुढे थोडं पाण्याचा टाका आहे
आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही छोटी मूर्ती आहे नंदीची आणि मध्ये महादेवाची पिंड ठेवली आहे. ज्या पिंडीच्या बाजूलाच एक जे रक्षक आहे जे तिथलं सगळं बघतात ते बसलेले आहेत. तर हे वितंडेश्वर महादेव मंदिर. भूशंकराचे नवराज गडदावर. भाई 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 जेव्हा कधी मी या किल्ल्यांवर जातो त्यावेळेस मला नेहमी एक प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या किल्ल्यांवरून कसं काय जे मावळे ते युद्ध करत असतील. एवढे घनदाट जंगल त्यावेळेस होते. बट कदाचित शिवाजी महाराजांच्या नावातच एक ऊर्जा होती की ज्यामुळे ते प्रत्येक किल्ले जिंकत होते. जय शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष कुठूनही ऐकू आला तरी आतून एकच आवाज निघतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचतोय की ज्या ठिकाणी भगवान देव तो मस्तपैकी फडकतोय आणि हा एक स्पॉट आहे जिथून तुम्ही पूर्ण जो व्ह्यू आहे किल्ल्याचा तो बघू शकता. तर हा आहे सर्वात टॉपचा कडा. आपण आता किल्ल्याच्या सर्वात उंच जो कडा आहे किंवा सर्वात जे शेवटचं टोक आहे त्या ठिकाणी येऊन पोचलो आणि इथून व्ह्यू एवढा सुंदर दिसतो आणि सगळीकडे वाईट दिसतं की आपण आलेलो आहे बाजूला. गर्दी पण आता वाढलेली आहे. सकाळी लवकर आलं तर एवढी गर्दी नसते बट आता थोडी गर्दी वाढली बट एवढी पण गर्दी नाही आहे. आणि वेगवेगळे ग्रुप पण आले ट्रेकिंगसाठी. ट्रेकिंगसाठी तर खूप भारी प्लेस आहे. हे ठिकाण निवडलो आज बेस्ट ठिकाण होतं. आता मी पूर्ण किल्ला बघून गडाच्या पायथ्याशी जायला निघालोय. हेच ते महादेवाचं मंदिर आहे आणि तोच रस्ता इथून मग आता आपल्याला खाली उतरायचं आहे. उतरताना खूप पाऊस वाढला त्याच्यामुळे आम्ही गडावर बसलेले या एका ठिकाणी थांबलो ज्या ठिकाणी मस्त की भजी गरमागरम भजी होती, चहा, त्यानंतर ज्याला मॅगी हवी त्याला मॅगी आणि कणीस पण या ठिकाणी भाजून मिळाली. आपला हा ब्लॉग कंप्लीट झाला आहे आणि ट्रेकिंग जर करायची असेल तर खूप भारी स्पॉट आहे. तर ब्लॉग नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चल.